त्याचा पुरस्कार पटकावल्यास तिथे ऑफर देखील मिळवा। एक अनोखी पद्धत आपल्याला पाहायला मिळते इथे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान। चला मॅच आपण चालू करूयात लगेच। चला मॅचला होईल सुरुवात। पहिलाच बॉल स्ट्राइकिंग वरती आपण पाहतोय फलंदाज सतीश। पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आणि पहिल्याच बॉल वरती महत्वाचा खेळाडू आणि महत्वाच्या खेळाडूला मात्र केलाय परतीचा इशारा। पहिला चेंडू फेस करत असताना सतीश साळुंके मात्र जातील मैदानाच्या बाहेर। न्यू बॅटल अनिल साळुंके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रवीण पहिल्याच बॉल वरती मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉल वरती महत्त्वपूर्ण विकेट ज्यांनी माघारी पाठवला। बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, चांगला फटका आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी उचलून फेकीपर्यंत एक धाव मात्र पूर्ण झाली। नाटोची गावचे एक प्रसिद्ध समालोचक विठ्ठलजी कदम सर यांच्या माध्यमातून या संघासाठी त्यांच्या गावच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात। घरी बसल्या क्रिकेटचा आनंद घेत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडू वर्गाला त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात। धन्यवाद। असंच तुमचं प्रेम नेहमी तुमच्या गावाच्या आणि खेळाडूंच्या पाठीमागे असेल अशा मी आशा आणि अपेक्षा बाळगतो। पहिलाच बॉल अजय फेस करतोय आणि अजय विरुद्ध कमी गतीचा बॉल चालणार नाहीये। अजयनी पहिला चेंडू कोणत्याही पद्धतीचा विचार न करता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फेकून दिला आणि तो बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। 7 धावा धावपालिकावरती। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3। चांगला प्रयत्न होता इथे, परंतु फलंदाज देखील तितकाच शलाग आहे। इथे आणखीन एक चांगला फटका, गॅप शोधला, गॅप मध्ये फेकलाय बॉलला। ओहो, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। डेंजर एंडला आहे फलंदाज। इथे मात्र धावता धावता तसेच मैदानाच्या बाहेर जावं लागेल। आणखीन एक मोठी विकेट, आणखीन एक मोठा मासा इथे गळ्याला लागतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना अनिल मात्र धावता धावता कुठेतरी कमी पडला आणि त्यानंतर अनिलला मात्र जावं लागतंय मैदानाच्या बाहेर। हताश आणि निराश स्ट्रायकिंग वरचा फलंदाज मात्र पाहतोय त्याच्याकडे। जे नव्हतं करायचं तेच झालं। मयूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये।
आता अजय आणि मयूरला धुरा सांभाळायची आहे. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. इथे पुन्हा एकदा 1 धाव येईल. महेश सर आता चेंडू किती झालेत? 5 चेंडूंचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. थँक्यू सो मच. 10 धावा धावफलकावरती. इथे मात्र हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एका षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 10. 2 गडी बाद संघ विठला 11 कारळे. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अजित. अजय ऑन स्ट्राईक. ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आणखीन एक चांगला फटका. दर्जेदार स्ट्रोक. सुरक्षित फटका. क्रिकेट मधील सर्वाधिक सुरक्षित फटका. सरळ दिशेत खेळला हा स्ट्रोक आणि मिळतील त्याच्यावरती 4 धावा. पुढे सरसवायचा प्रयत्न. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेकंड बाउन्सला चेंडू गॅदर करून फेकतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. इथे फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थांबतील. टप्प्याची वाट पाहतायत. 1 बाउन्स चेंडू गॅदर करतील. मिळेल एक सिंगल. त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. यावेळेस यष्ट उद्ध्वस्त केले जात आहेत. त्रिफळाशीत फलंदाज पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. अगोदर शफल झाले होते. त्यानंतर मात्र ही विकेट प्राप्त होते. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 30 आणि तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
हो, यावेळेस नामदेव साळुंके आपण पाहतोय. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो, परंतु यावेळेस संघाला मुख्य गरज आहे आणि त्या मुख्य गरजेच्या वेळी चांगली फलंदाजी करणं त्यांचं काम आहे. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, चांगला प्रयत्न आणि त्याच्यावरती फटका देखील तितकाच चांगला मिळालाय. या चेंडूवरती धावा किती मिळतील? धावा मिळतील 4. येईल हा चौकार. सीमारेषेच्या अगदी इंचभर आतमध्ये पडलेला हा बॉल 4 धावा देऊन जातोय. धावफलक 4 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावरती. जयेश मराठे, वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आयकॉन लिस्ट खेळाडूमध्ये त्यांचं प्रथम नाव येतं. आज आपली त्यांच्या संघाची मॅच आहे आणि त्या मॅच खेळत असताना त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सकाळपासून आपली कामगिरी बजावत असताना यावेळेस मात्र आपल्या संघाकडून खेळताना त्यांचा खेळ देखील आपल्याला तितकाच चांगला पाहायला मिळेल की नाही हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. अमित ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल गरकन फिरला होता फलंदाज, परंतु चेंडू देखील तितकाच चांगला डोळ्याच्या समोरून चाललाय. हुलकावणी देत निर्धाव. यावेळेस बॅटची वरची कडा, बॉल जाईल डी झोन मध्ये. गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल. इथे बॅकफुटला जाऊन फटका चांगला खेळले, धावा देखील तितक्याच चांगल्या मिळतील. धावा मिळतील 4. चौकार. मयूरच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना अजित 11 तामिने विपक्ष मानादेवी स्पोर्ट्स अमरग. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. दोन्ही संघ नायकांनी याची घ्यायची आहे नोंद. याही वेळेस त्याच पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु पुनश्च बॅटची वरची कडा, बॉल गेला डी झोन मध्ये. सिंगल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा 30 दशा आणि 30 दिशा. धाव तशाच तशा मिळतील. एक सिंगल. 26 धावा धावफलकावरती आणि हा फटका महत्वाचा. हा फटका भरपूर महत्वाचा. या बॉल वरती जास्तीत जास्त धावा मिळवणं फार गरजेचं असेल आणि हा बॉल आम्ही त्यांना निर्धाव काढणं देखील फार गरजेचं असेल, कारण की दोन्ही संघांसाठी हा चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूवरती जास्त धावसंख्या आली तर एक फायटिंग स्कोर उभा राहील. या चेंडूवरती जर का चेंडू निर्धाव आला तर थोडीशी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पण होतंय काय, घडतंय काय, बिघडतंय काय, शेवटचा बॉल पहिल्या डावाचा कोणत्या आकड्यावरती टार्गेट होईल सेट हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आणि रंजक आहे. त्याला जास्त वेळ घेत आहे नाटोची टीम प्लीज. गती कमी होती, चेंडू चांगला होता.
निर्धाव चेंडूची समाप्ती. इथे टार्गेट झाले सेट. 27वा धावपलकावरती आणि 28 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. जेसीसी नाटोची संघाला बनवायचे आहेत 28 धावा. चेंडू असतील त्यांच्याकडे 18. या मॅच मध्ये येईल मजा. तोपर्यंत आपण इथे घेऊयात पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला अजित 11 तामिने, दुसऱ्या बाजूला मानाई देवी स्पोर्ट्स अमरक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांची संघनायकांना विनंती टॉस कबॉसच्या व्यासपीठावरती यायचंय. टीम अजित 11 तामिने प्लीज आपला संघनायक पाठवा.